की जणू काही आता या देशाचा पत्रकारिता कशी वावरणार. पत्रकारिता ही पूर्णतया कुठेतरी दबावाखाली वागते. मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हे जर काही सत्य दाखवत नसतील तरी पण त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वतंत्र पत्रकारिता चालू ठेवलेली आहे आणि ते सत्य दाखवत आहेत. त्याच्यामुळे समाजामध्ये खालच्या दर्जाची पत्रकारिता होत चाललेली आहे आणि ती देशासाठी आतापर्यंत जे झालेले आहेत, कोणत्या समाजाने असं चित्र उभं केलं आहे, एखाद्यावरती अन्याय झाला तर दुसरा समाज येतो, दुसरा प्रकार काय विक्षिप्त आहे, तो प्रकार का घडावा आणि त्याला खसवणी हे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यामध्ये हे राज्य करते त्याच्यावरती काही होत नाही. म्हणजे ईडीचा वापर कशासाठी करता, त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी करता की तुमचा पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही करणार. देश या ईव्हीएम मशीन्सला थोडक्यात सांगायचं म्हणजे कंटाळले. बीजेपीला ही लोकशाहीच नको आहे. बॅलेट आला तर त्यांना जनता जागा दाखवून गेलेलं यान रिपेअर करू शकता मुंबईत. जास्तीत जास्त एक निर्भीड पत्रकारिता, एक सच्ची पत्रकारिता, एक स्वाभिमानी पत्रकारिता जागली पाहिजे. हा एक नमस्कार. लोकमित्र संवाद यात्रामध्ये आपले स्वागत आहे. मी कुणाल बागुल. मित्रहो, आपण लोकमित्र संवाद यात्रामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपण बोलवत असतो आणि त्या मान्यवरांकडून आपण सध्या स्थितीवर, राजकीय, सामाजिक आणि एकूणच स्थितीवरती प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, या विविध क्षेत्रातील मान्यवर म्हणजेच कोण? कोणी NGO चालवणारे असतील, कोणी सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील, राजकीय क्षेत्रात काम करणारे असतील, कोणी पत्रकार असतील, तर कोणी साहित्यिक असतील. अशा सर्व मान्यवरांना आपण लोकमित्र संवाद यात्रेमध्ये सध्या स्थितीवर त्यांचं विवेचन घेत असतो. आज आपल्याकडे असेच एक ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी मुंबईतून 25 ते 30 वर्ष पत्रकारिता केलेली आहे आणि या पत्रकारितेमध्ये त्यांचा आवडता विषय म्हणजे क्राईम पत्रकारिता. तर आज आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर जाधव साहेब आलेले आहेत. साहेब नमस्कार. 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 सर्वप्रथम मला असं विचारावं असं वाटेल की आपण जी पत्रकारिता 25-30 वर्ष केलेली आहे मुंबईसारख्या ठिकाणी, पत्रकारिता आपण क्राईम रिपोर्टर म्हणून होतात. कशी सुरुवात केली, केव्हापासून आपण सुरुवात केली? माझ्या पत्रकारितेला मी सुरुवात केली 1985ला. SNTT कॉलेजमध्ये, चर्चगेटला SNTT कॉलेजमध्ये पत्रकारितेचा कोर्स सुरू झाला होता. SNTT कॉलेजमध्ये. आणि रामकृष्ण बाकरे नावाचे पत्रकार होते, ज्येष्ठ पत्रकार होते, त्यांनी तो क्लास कंडक्ट केला होता. तर तिथे मी 6 महिन्याचा कोर्स केला आणि जाणून घेतलं की पत्रकारिता आणि या पत्रकारितेला काय काय लागते ते समजून घेतलं मी. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. सुदैवाने माझा पहिलाच लेख नवाकाळमध्ये आला. निळू भाऊंना जाऊन भेटल्यानंतर मी याच्यापुढे पत्रकारिता कसं, माझा पहिलाच लेख आपण प्रसिद्ध केला आहे आणि याच्यापुढे कसं लिहावं, त्याने सांगितलं तुझी भाषा सर्वसामान्य माणसाला कळेल अशा पद्धतीचं तुमचं लिखाण असू द्या. त्याच्यानंतर ब्लिझमध्ये मी मराठी ब्लिझमध्ये लिखाण केलं. नवाकाळमध्ये तुम्ही पत्रकारिता केली? हो. आणि त्याच्यानंतर मी त्यावेळेस क्राईमचा झंझावात होता आणि मुंबईमध्ये खतरनाक नावाचं क्राईम पेपर निघालं होतं आणि त्या क्राईम पेपरमध्ये मी क्राईम पत्रकार म्हणून जॉईन झालो. दैनिक होतं ते? साप्ताहिक होतं, पाक्षिक होतं. तर त्या पाक्षिकामध्ये खतरनाक नाव होतं, परंतु हेवी क्राईम. ते क्राईम एवढं लिहायचं की तुम्हाला त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे रिंकू पाटील ज्यावेळेस गाजलं, आय थिंक सो, म्हणजे मला वर्ष आठवत नाही, उल्हासनगरचे रिंकू पाटील गाजलं, तिथे आम्ही 3 दिवस होतो. म्हणजे स्पॉट इन्क्वायरी. त्याच्यानंतर तो ठाण्याचं ढोणे प्रकरण होतं, तिथे पण 2-3 दिवस मी ससून हॉस्पिटलमध्ये इन्व्हेस्टिगेशनला. तर अशी बरीच प्रकरणं होती आणि स्पॉट इन्क्वायरी म्हणजे पत्रकार, क्राईम रिपोर्टर्स, पत्रकार हा फील्डला कसं काम करतो याचा चांगला अनुभव मला त्या खतरनाकमधून मिळाला. आणि अशा पद्धतीमध्ये करत असताना आम्ही हेवी क्राईम लिहिलं आणि आमच्या संपादकावरती हिंदू कॉलनीमध्ये गोळी हल्ला झाला. अर्थात हेवी क्राईम लिहिताना कोण नाराज असतील त्यांनी त्यांच्यावरती गोळी हल्ला केला आणि ते 14 महिने हॉस्पिटलला होते आणि त्याच्यामध्ये ते गेले. आणि ते गेल्यानंतर मी माझं प्रसाद प्रकाशन सुरू केलं आणि त्या प्रसाद प्रकाशनाचं मासिक सुरू केलं आणि दिवाळी अंक सुरू केला. परंतु या दिवाळी अंकामध्ये आणि मासिकांमध्ये दुर्गा भागवत, जवी पवार, भाऊ तोरसेकर, नारायण सुर्वे यांच्या कविता
किंवा मधु मंगेश कर्णिक यांचा संबंध आला आणि असं करत करत मी पुस्तकं प्रकाशन केली. चक्री नावाची कादंबरी भीमसेन देठेची प्रकाशित केली, ज्या प्रकाशनाला विजय तेंडुलकर वगैरे नामवंत सगळे, निर्मलाताई प्रभावळकर त्यावेळेच्या महापौर होत्या, दादासाहेब रुपे होते, दया पवार, मोठी मंडळी होती, भाऊ तोरसेकर, असा तो सोहळा झाल्यानंतर मी पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायामध्ये जाताना हे सगळं करताना फ्रीलान्सिंग पण करत होतो आणि असं करत 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 आजपर्यंत पत्रकारिता माझी चालू आहे. तुम्ही इतक्या वर्ष पत्रकारिता केलेली आहे, त्यामुळे मला सर्वप्रथम पत्रकारितेच्या संदर्भातच थोडंसं विचारावं वाटतं की जी पूर्वीची पत्रकारिता होती आणि आत्ताची पत्रकारिता आहे याच्यामध्ये एकूणच तुम्हाला काय तफावत वाटते आणि सध्याच्या पत्रकारितेबद्दल तुम्ही काय सांगाल? पत्रकार म्हटल्यानंतर एक विशेष ह्या लोकशाही, ह्या जनतेचा, ह्या विचाराचा एक चौथा खांब म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि पत्रकारिता ह्याने सत्य हे जनतेसमोर दाखवायचं असं दिसायचं, एक प्रकारचा जनतेचा आरसाच असतो तो. आणि अशा पद्धतीची जी पत्रकारिता आहे त्याला आपल्या भारतीय समाजामध्ये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेचा एक अलौकिक आदर्श आहे की जो फुले शाहू आंबेडकर आहेत आणि त्याच्या अगोदर दर्पणकारांनी जी काही पत्रकारिता सुरू केली त्या काळापासून इंग्रजांना सडेतोड उत्तर देण्याची भाषा आणि अशा पद्धतीची जी काही आदर्शवत कार्यरत जी काय पत्रकारिता होती ती आत्तापर्यंत आपण पाहतो आहे. परंतु गेले अनेक वर्षाचा हा आदर्श कुठेतरी आशादायक काम करत नाही आहे किंवा काही त्याच्यामध्ये कुठेतरी गालबोट लागल्यासारखं असं सकृत दिसून दिसते. त्याची अनेक कारणं असू शकतील आणि आहेत, पण म्हणून या गेल्या 10-12 वर्षामधली जी पत्रकारिता आहे आणि जी जुनी पत्रकारिता त्याच्यामध्ये खूप अंतर झालेलं आहे. आता जर आत्ताची पत्रकारिता म्हटली आणि संपूर्ण वाईट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये चांगलेही पत्रकार आहेत ज्यांची नावं घ्याल तेवढी कमी आहेत. त्यांनी आजही तो आदर्श जपलेला आहे आणि त्याच्यावरती ते चाललेले आहेत. परंतु तरी देखील कुठेतरी ह्या पत्रकारितेचे ह्या विषयी आजची पत्रकारिता कुठेतरी त्यांची मुस्कटदाबी होती आहे, कुठेतरी दबलेला आवाज असा दिसतो आहे आणि त्याच्या बाबतीत समाजाने एक गोदी मीडिया म्हणून एक वाक्यप्रचार सुरू केलेला आहे आणि ते देखील सत्य आहे. कारण बहुतांशी जे आज जे 10 वर्षामध्ये जे काही घडते आहे ते खऱ्या अर्थाने चौथ्या खांबाच्या ज्या प्रिंट मीडियामधून यायला पाहिजे ते काही येत नाही आहे आणि म्हणून ही नाराजी आहे. तर आपला प्रश्न बरोबर आहे. फक्त प्रिंट मीडियाच्या संदर्भात बोलताय तुम्ही? नाही, आता तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार निघालेले आहेत इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये. तेव्हा आता प्रिंट मीडिया जी आहे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पण आहे, त्याच्यावरती कमांडिंग कोणाचं तरी नियंत्रण आहे आणि त्याच्यामुळे दबावाखाली ते वावरतात असं सकृतदर्शनी दिसायला लागलं. त्याच्यामुळे जनतेचा विश्वासार्हतेला, पत्रकारितेच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचं आहे, सत्य परिस्थिती आहे. मग कोणाच्या संदर्भात बोला, म्हणजे कोणाच्या दबावाखाली तुम्हाला असं वाटतंय का? कोणाच्या संदर्भात बोलताय तुम्ही? एकंदरीत बघायला गेलं तर पत्रकार हा देखील माणूस आहे, तो कोणाच्या दबावाखाली येऊ शकतो आणि पूर्वीची पत्रकारिता देखील तशा पद्धतीने कुठेतरी वावरत होती. परंतु आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये बहुतांशी सगळं झाकोळल्यासारखं झालेलं आहे आणि हे BJPच्या राज्यामध्ये जास्त प्रकर्षाने जाणवायला लागलेलं आहे. गेल्या 2014 पासून आत्तापर्यंत प्रिंट मीडियाची जर आपण लक्ष घातलं, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, तर त्याच्यामध्ये ज्या काय खऱ्या अर्थाने बातम्या यायला पाहिजेत त्या न येतात वेगवेगळ्या पद्धतीने लोकांवरती वेगळ्या पद्धतीने ते हॅमर केलं जातं आणि सत्यता लपवली जाते, सत्यता सांगता येत नाहीत. अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे 2014 पासून पत्रकारितेमध्ये दखल घेण्यासाठी BJP सरकारने जास्तीत जास्त त्याचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण सगळं बघतोय की चांगल्या पत्रकारितेला तोंडघशी पडावं लागलं. काही बंद पडलेले आहेत, काही बंद पाडले गेलेले आहेत, काही पत्रकारांना काढले गेलेले आहेत, काही पत्रकार नाईलाजास्तव बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी स्वतंत्र पत्रकारिता सुरू केलं आहे कारण त्यांच्याकडे सच्चाई पत्रकारिता होती. आत्ताच्या पद्धतीप्रमाणे पूर्वी माणूस, पत्रकार हा म्हटल्यानंतर माणूस आणि तो कोणाच्या तरी प्रेशरखाली येत होता, पण आत्ता एवढं भयंकर पत्रकारितेच्या बाबतीत बोललं जातं आहे की जणू काही आता ह्या देशाचा पत्रकारिता कशी वावरणार हा प्रश्नचिन्ह घेऊन समाज जगतो आहे. तेव्हा आत्ताची पत्रकारिता ही अगदी स्पष्टरित्या बोलायचं गेलं ते सरकारच्या नियंत्रणाखाली आहे, BJPच्या नियंत्रणाखाली आहे आणि त्याच्यामुळे कारण आत्ता 2च माणसांकडे जवळजवळ या ज्या चॅनल्स आहेत त्या त्याने विकत घेतलेल्या आहेत, अर्थात त्यांच्यावरती त्यांचं कमांडिंग आहे.
2 उद्योगपतींनी घेतलं. हा 2 उद्योग धीरूभाई अंबानी आणि अदानी यांनी ते चॅनल घेतलेत. अर्थात त्यांचं नियंत्रण असणार आहे आणि त्याच्यामुळे तिथले जे पत्रकार आहेत ते देखील तशा पद्धतीने वावरू लागल्यामुळे सत्य परिस्थिती बाहेर येत नाही. आणि सत्य परिस्थिती बाहेर फक्त जी काही इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत त्याच्यातून सत्य परिस्थिती येते आणि मग समाज कन्फ्यूज झालेला आहे. समाजाची मनस्थिती अशी झाली आहे की सत्य जर तिथे येतं तर मग प्रिंट मीडियात काय येत नाही. तर आत्ताची पत्रकारिता ही पूर्णतया कुठेतरी दबावाखाली वागते आहे एवढं निश्चित. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हे जर काय सत्य दाखवत नसतील तरी पण त्यांच्यावरती अन्याय झाले अशा बऱ्याच पत्रकाराने आपला स्वतःचा यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वतंत्र पत्रकारिता चालू ठेवलेली आहे आणि ते सत्य दाखवत आहेत. त्याच्यामुळे समाजामध्ये संभ्रम नाही आहे. समाजाला कळलं आहे की नेमकं घडतं आहे ते तिथे सत्य घडतं आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जी काही गोदी मीडिया म्हणत आहेत ती दाखवत नाही आहेत. याच्यामुळे सत्य लोकांना कळलेलं आहे की काय चाललेलं आहे ते. तर एवढी ही खालच्या दर्जाची पत्रकारिता होत चाललेली आहे आणि ती देशासाठी समाजासाठी घातक आहे. सर्वात महत्त्वाचं आम्ही पत्रकार किंवा आमच्या ज्या काही इतर संबंध आहेत त्याच्यामुळे अशी न्यूज आहे की लोक शेवटी ह्या प्रिंट मीडियाला वैतागून चॅनल बघायचे बंद झालेले आहेत. ते सरळ यूट्यूब आणि सोशल मीडियाचा वापर करत आहेत. तर हे कशाचं द्योतक आहे. हे असं खरं आहे की सत्यता येत नाही आहे. लोकांना जे हवं आहे ते मिळत नाही आहे. मग म्हणून ही पत्रकारिता आजही त्या आदर्शाने चाललेली आहे असे ठराविक पत्रकार आहेत. तुम्हाला सर सध्याच्या सामाजिक परिस्थितीबद्दल काय बोलाल तुम्ही. आता जे वातावरण दिसतंय तुम्हाला महाराष्ट्राबद्दल बोलतोय मी की महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीबद्दल काय बोलाल तुम्ही. समाजाबाबतीत बोललं तर हा विषय खूप गंभीर आहे. कारण गेल्या हजारो वर्षापासून या देशामध्ये विषमता असल्यामुळे समाजामध्ये बेबनाव झालेला आहे. मी तर असं म्हणतो की इंग्रज त्यावेळेस भारतात आले त्यावेळेस त्यांनी इथं पाहिलं की जातीमध्ये विषमता आहे, धर्मांमध्ये विषमता आहे. तिथे तसं नव्हतं. परंतु इथे आल्यानंतर ते शिकले. इकडच्या काही धर्मशास्त्रानुसार काही त्यांनी दाखवलं गेलं की इथे आम्ही कसं स्प्लिट आहे. त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि त्यांनी ते 200 वर्ष राज्य केलं. याच्यासाठी एक उदाहरण देईन. अमेरिकेमध्ये 2019 20 मार्च 2019ला एक घटना घडली. त्यावेळी आपल्याकडे कोरोना चालला होता आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे आता त्या शहराचं नाव मला आठवत नाही. एक कृष्णवर्णीय एक निग्रो पाव घेण्यासाठी एका दुकानात गेला. त्याने पाव घेतला आणि 20 रुपयाची नोट दिली. 20 रुपयाची नोट दिल्यानंतर तो पाव घेऊन दुकानाच्या बाहेर पडला. परंतु काउंटरला असलेल्या त्या कॅशियरच्या लक्षात आलं की 20 रुपयाची नोट खोटी आहे. त्याने ताबडतोब पोलिसांना कळवलं. पोलीस तिथे आले आणि ती व्यक्ती कुठे त्याचा शोध घेता तो कृष्णवर्णीय त्याचं नाव जॉर्ज फ्लॉइड. तर त्याने जर तो खोटा असता जर त्याला माहिती असतं की मी फसवलं आहे या दुकानदाराला तर तो तिथून पळाला असता. परंतु त्यालाही माहिती नव्हतं. तो तिथेच वावरत होता आणि असं पोलीस शोध घेत असताना त्या एका दुकानामध्ये तो कृष्णवर्णीय भेटल्यानंतर त्याला विचारलं की 20 रुपयाची नोट कुणी दिली. त्याने सांगितलं की मी दिलेली आहे. परंतु ती 20 रुपयाची नोट त्याने दिल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी न करता त्याला मारायला सुरुवात केली. त्याला एवढा बेदम मारला की त्याच्या गळ्यावरती पाय ठेवून त्याला मारून टाकण्याचा प्रकार केला. आणि शेवटी तो असा ओरडत होता की मला श्वास घेऊ द्या. आणि संपूर्ण क्लिपिंग एका श्वेतवर्णीय महिलेने, एका युरोपियन महिलेने, एक गोऱ्या महिलेने ती संपूर्ण क्लिपिंग काढली. ते प्रकरण एवढं आलं की त्याच्यामध्ये तर तो तिथे मेला. तिथे रस्त्यातच मेला. त्याच्या गळा दाबून त्या पोलिसांनी त्याला मारून टाकला. ते प्रकरण कोर्टात गेलं. जनआंदोलन झालं. इथे लक्षात घ्या एका कृष्णवर्णीय माणसाला एका युरोपियन बाईने क्लिपिंग करून ते प्रकरण निग्रो आणि युरोपियन अशा दोघांनी ते जनआंदोलन उभं केलं आणि शेवटी ट्रम्पच्या पोलीस शासनाला माफी मागावलं. रस्त्यात ते गुडघेऊन सगळं जगभर झालेलं आहे. मी नवीन सांगत नाही आहे. तर त्याने गुडघे टेकून माफी मागितली. हा प्रकार समाजामधला जो प्रकार आहे कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय यांचा जो मिलाप आहे भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दलितांपासून आत्तापर्यंत जे झालेले आहेत कोणत्या समाजाने असं चित्र उभं केलं आहे. एखाद्यावरती अन्याय झाला तर दुसरा समाज येतो. ही जी विषमता आहे ही विषमता 2500 वर्षापूर्वी एक महान विचारवंताने गौतम बुद्धांनी विषमता संपवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ते संपली तर नाहीच. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले ही विषमता संपवण्याची.
ते देखील तुम्ही संपवू शकले नाहीत. आणि उलट आज एवढं वाढलेलं आहे की जाती जाती धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण झाले. समाजाचं जे काही वैर आहे ते आगीत रॉकेल ओतल्यासारखं झालेलं आहे. तेव्हा समाजाची परिस्थिती अशी म्हणाल तर खूप विदारक आहे. परंतु याला सगळ्याला संविधानाने सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमचा धर्म जपा, परंतु कोणावरती अन्याय करता कामा नाही आहे, अशा पद्धतीने तर गुन्ह्या गोंधळून राहू शकतो. राहिलेले आहेत 75 वर्षामध्ये काही प्रकरणं झालेत, पण तेवढी चांगलीही झालेली आहेत. तर अशा पद्धतीने समाजाचं चित्रण आहे. तर एकूणच कसं आहे ना की गेल्या 75 वर्षामध्ये देश स्वातंत्र्य झाला, तिथपासून आजमध्ये समाजामध्ये तेढ होती, कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी होत होतं. परंतु त्याचं प्रमाण जर बघितलं तर त्या प्रमाणापेक्षा आता कैक पटीने प्रमाण वाढलं आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचं प्रमाण एवढं भयंकर झालेलं आहे की मॉब लिंचिंग हा प्रकार काय विक्षिप्त आहे. तो प्रकार का घडावा आणि त्याला खतपाणी का दिलं गेलं आहे. अगदी गुजरात 2014 गुजरातला उन्हामध्ये जे काही प्रकार झालेले आहेत, एका समाजाला एका बैलाची कातडी मेल्यानंतर बैलाची कातडी काढणाऱ्या एका समाजाने विरोध केला की आम्ही याच्यापुढे कातडी काढणार नाहीत. त्याच्या 3-4 माणसांना नग्न अवस्थेमध्ये त्यांना मारलं आणि त्याच्या 15 दिवसांनी गुजरातमध्ये झालेल्या घटनेवरती 15 दिवसांनी सांगितलं आपल्या प्रधानमंत्र्यांनी की तुम्ही मला गोळ्या घाला परंतु त्यांना काही त्रास होऊ देऊ नका. म्हणजे त्यांनी जे गुन्हे करतात त्यांना सोडा, पण ह्यांना कोण काय करणार आहे, ह्यांना कोणी काय करणार नाहीत. परंतु ह्यांना मग अशा पद्धतीचं जर वक्तव्य झालं तर त्याला काय म्हणावं होतं, तर अशा स्पष्ट भाषेमध्ये म्हणता येईल की या राज्यकर्त्यांनीच याला खतपाणी घातलेलं आहे आणि गेल्या 15 वर्षापासून सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम केलेलं आहे. हा माझा आरोप धरण्याची तरी सत्य परिस्थिती आहे. गेल्या 10 वर्षापासून हे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यामध्ये हे राज्यकर्तेच अगदी त्याला खतपाणी घालत आहेत, असा माझा आरोप म्हणण्यापेक्षा ही सत्य परिस्थिती आहे आणि ती कोणाला नाकारता येणार नाही. सर, राजकीय आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, एकूणच देशामध्ये खूप घडामोडी राजकीय घडत आहेत आणि खूप वेगाने घडत आहेत. आत्ताच सोरेन यांनी राजीनामा दिला आहे आणि यांच्यावर ईडी लावण्यात आली. आपण पाहत आहे केजरीवालांवर ईडी लावलेली आहे, बऱ्याच लोकांवर ईडी लावलेली आहे, CBI त्यांच्या मागे लागलेली आहे. आणि अशामध्ये मग तोडफोडीचं राजकारण होतं आहे, पक्ष फोडले जात आहेत, बऱ्याच गोष्टी घडत आहेत. काय म्हणाल तुम्ही आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाच्या संदर्भात काय सांगाल? राजकारणाचा स्पष्ट अर्थ जर बघितला तर भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये राजकारण याला खूप विक्षिप्त, खूप विचित्र परिस्थिती आपण त्याला निर्माण केलेली आहे. त्याचा अर्थच बदलवून टाकलेला आहे. राजकारण विकसित देशामध्ये त्यांच्या देशासाठी, त्यांच्या समाजासाठी, त्यांच्या प्रत्येक मानवी मूल्यासाठी जपलं जातं आणि राजकारण केलं जातं. आपल्या इथे स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पक्षासाठी एवढं विक्षिप्त राजकारण केलं की माणसाला मारून टाकण्यापर्यंत आपला राजकारण गेलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत अगदी खालच्या तळावरचं राजकारण आपल्या देशामध्ये घडतं आहे. हे अत्यंत दुर्दैवाने म्हणावं लागेल. आता राहिलं राजकारण सामदाम दंडभेद त्याच्यामध्ये केला जातो. आपण एक चांगल्या पद्धतीने बोलू की सामदाम दंडभेद केला जातो. आत्तापर्यंत घटनेने, लोकशाहीने काही स्वातंत्र्य व्यवस्थापनेला काही स्वातंत्र्य दिलेले आहेत. आत्तापर्यंत आम्ही या 60-65 वर्षामध्ये, या 75 वर्षामध्ये अशा काही स्वातंत्र्य व्यवस्थापना आहेत की त्यांना तो अधिकार दिलेला आहे. त्याचं उदाहरण घ्यायचं म्हणजे ईडीच. आत्तापर्यंत आम्ही ईडीचा नाव ऐकलं होतं, परंतु ईडीला काम देण्याचा प्रकार हा गेल्या 2014 ते आत्तापर्यंत एवढं काम त्यांच्या उभ्या आयुष्यात ईडीने कधी केलं नसेल, एवढं काम त्यांना दिलेलं आहे. आता त्याच्यात देण्यापाठचा उद्देश काय की जे भ्रष्टाचारी असतात ते ईडी त्याच्यावरती अंकुश ठेवतात आणि त्यांना सगळं ते कायद्याने त्यात सगळं चालते. अशा या स्वायत्त संस्थेनं ह्या ईडी किंवा तत्सम CBI किंवा ह्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत. निवडणूक आयोगांना किंवा ह्यांना विशेष अधिकार दिले, त्याचा त्याने वापर करायचा आणि समाजामध्ये, देशामध्ये स्थैर्य निर्माण करायचं, गुन्हेगारांना शिक्षा करायला पाहिजे. परंतु आता ह्या ईडीचा वापर, 2 उदाहरण प्रामुख्याने देता येतील. ईडीचा वापर कशासाठी होतो आहे तर जे भ्रष्टाचार आहेत त्यांच्यावरती अंकुश केला, परंतु तोच माणूस BJPमध्ये गेला किंवा अन्य कुठे गेला की त्याच्यावरती काही होत नाही. म्हणजे ईडीचा वापर कशासाठी करता, त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी करता की तुमचा पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही करणार त्याचा. इथे लोकशाहीला, जनतेला खूप मोठे धोके प्राप्त झाले, निर्माण झालेले आहेत. दुसरी गोष्ट, आयोग इंदिरा गांधीच्या वेळेस
देशाच्या पंतप्रधान धारिष्ट्याच्या पंतप्रधान होत्या, त्याला TN सेशन नावाच्या एका निवडणूक आयोगाने जे काय सांगितलं त्यांनी ऐकलं आणि त्याच्यामुळे आज निवडणूक प्रक्रियेमध्ये वेगवेगळे प्रकार आणि चांगले प्रकार निर्माण झालेले आहेत असं जगाला माहिती आहे, सगळ्या भारतीयांना माहिती आहे. मग आज निवडणूक आयोग काय करते, तर निवडणूक आयोगाने स्वतःचे अधिकार बाजूला ठेवून BJPचं एवढं त्यांनी नियंत्रण आहे की आज संपूर्ण देश ह्या EVM मशीन्सला कंटाळलेली आहे. पहिल्या वर्षापासून EVMमधला गोंधळ आज वाढत चालला आहे. तो एवढा वाढत गेला आहे की लोकांनी आता त्यांना सांगितलं की आम्ही जर चंद्रावरती जातो, चंद्रावरचं गेलेलं यान जर बिघडलेलं आम्ही रिपेअर करतो भारतात राहून, तर EVMमध्ये काय घोटाळे होत नाही. आणि सगळी सत्य परिस्थिती आज असताना देखील आयोग चिडीचूप पद्धतीप्रमाणे गावागावात जाऊन EVM चांगलं कसं आहे ते दाखवते. म्हणजे ही जनतेची बाजू आयोग जनतेसाठी आहे की सरकारसाठी आहे हेच कळेनासं झालं. आणि म्हणून ह्या सगळ्या स्वायत्तता संस्था आहेत त्याच्यावरती BJPने एवढा कंट्रोल केलेला आहे की उद्या येणारा काळ हा नियमाचा असेल की ह्यांचे नियम असतील की ह्यांच्या मनातली जी मनुस्मृती आहे ती लादली जाईल, ही भीती निश्चितच भारतीयांना आहे. तर सर, पत्रकारितेच्या संदर्भात तुम्ही सांगितलं आणि आता या BJPच्या म्हणजे राजकारणाच्या संदर्भात सांगितलं, BJPच्या संदर्भात सांगितलं की या सगळ्या स्वायत्त संस्थांना कंट्रोल वगैरे करतायत आणि असं जर राहिलं तर काय परिस्थिती देशावर ओढवेल हे पण सांगताय तुम्ही. तर मला काय म्हणायचं आहे की अशी परिस्थिती देशावर ओढवू नये म्हणून पत्रकारांची सध्याची भूमिका काय असली पाहिजे. कारण पत्रकारिता आता पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहताय तुम्हीच म्हटलात आता अशा पद्धतीने गोदी मीडिया झालेला आहे. मग आता पत्रकारिता उरले सुरले जे काही पत्रकार आहेत त्यांची भूमिका काय असली पाहिजे, त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे. आता पत्रकारितेचा विषय जर आपण विचारात घेतला, म्हणजे पत्रकारितेची आणि जनतेची भूमिका, पत्रकारितेचा विषय घेतला तर शेवटी पत्रकार हा जनतेमधलाच एक असतो. त्यालाही आचार विचार, त्याच्या भावना सगळ्या गोष्टीचा विचार केला तर तो जनतेचाच एक भाग आहे. एवढंच की तो पेशाने किंवा त्याच्या कर्तृत्वाने त्यांनी पत्रकारिता स्वीकारलेली आहे. आता ह्या पत्रकारितेमधून उदाहरण द्यायचं झालं तर इंदिरा गांधीने इमर्जन्सी लावली होती. प्रिंट मीडियाने आपले अग्रलेख ब्लँक ठेवले होते, मोकळे ठेवले होते आणि त्याने निषेध व्यक्त केला होता. आणि त्याच्यातून ते समाज प्रबोधन झालं होतं एक प्रकारचं. आणि मग जयप्रकाश नारायण वगैरे तत्सम मंडळी होती, त्याने इंदिरा गांधीला बायकॉट केला. म्हणजे संपूर्ण देशामध्ये ते मोठं आंदोलन झालं, जनआंदोलन झालं. अर्थात पत्रकारितेची भूमिका आता शेवटी कसं आहे ना की लोकांपर्यंत पोचणारे विचार जे आहेत ते एका वर्तमानपत्रातून फुलवले जातात. तर माणूस काही प्रत्येकाच्या घरात जात नाही किंवा वाचायला जात नाही, तो तिथपर्यंत पोचणारं माध्यम जे आहे ते प्रिंट मीडिया आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ही खरेदी केल्यानंतर आता त्याच्यावरती न बोललेलं बरं. त्यावेळेला इंदिरा गांधीने जी इमर्जन्सी लावली त्या इमर्जन्सीच्या विरोधात जनआंदोलन झालं. पण ते जनआंदोलन कसं झालं तर त्यावेळेस जो लोकशाहीचा चौथा खांब जे प्रिंट मीडिया होती त्या प्रिंट मीडियाने आपले अग्रलेख मोकळे ठेवले होते आणि त्याच्यातून त्याने निषेध व्यक्त केला. हा जो मेसेज गेला जनतेमध्ये, तो जनतेमध्ये आंदोलन झाली, संपूर्ण भारतभर आंदोलन झालं. एक नाव तुम्हाला आठवत असेल, जयप्रकाश नारायण हे त्यांचं नेतृत्व करत होते. त्या वयोवृद्ध माणसांनी जे काय स्थित्यंतर घडवलं त्यांना कळलं की इंदिरा गांधी किती ताकदवर असले तरी जनता मोठी आहे आणि आजही परिस्थिती तशीच आहे. परंतु इथे त्यावेळेस संपूर्ण मीडिया, इंदिरा गांधींनी सगळं बॅन आणलं होतं परंतु मीडिया त्याच्यातली जी खणकर होती त्याने समाज प्रबोधन केलं. आजही जे काय उरलेले जे काय पत्रकार बाहेर पडलेले आहेत, जे काय व्यावसायिक पत्रकारिता चालवतात बाहेरून अनेक माध्यमातून, तर त्याने तसेच ठेवून परत जनआंदोलन करून ही जी काही डिक्टेटरशिप आहे, ही जी काही हुकुमशाही पद्धत आहे, ही जी काही जनतेला लादण्याची पद्धत जी आहे, हम करे सो कायदा आहे, त्याला उलटून टाकण्यासाठी सगळ्यांनी अशा पद्धतीने आपली पत्रकारितेची बाजू मजबूत करून जनआंदोलन केलं पाहिजे. आणि जनतेनेही देखील तेवढंच ह्यांना पत्रकारितेला तेवढीच मजबूती देऊन विचाराने हे जनआंदोलन केलं पाहिजे. तेव्हा पत्रकारितेची भूमिका आजही मोठी आहे आणि ती मोठी राहावी असं कोणी माणूस म्हणेल. जनतेने कसं काय केलं पाहिजे, सपोर्ट कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे जनते? आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आता EVMच्या बाबतीतच जनतेने कसं केलं पाहिजे, जनतेने काय करावं याच्यासाठी सुरुवात झालेली आहे. अगदी बऱ्याच महिन्यापासून सुरुवात झालेली आहे की आता जे 2014 पासून जी आश्वासनं दिलेली आहेत ती काहीच पूर्ण झालेली नाहीत.
प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं की स्वतः मी 80 करोड लोकांना रेशनिंग दिलं. आता रेशनिंग दिलं ते म्हटले 80 करोड जनता उपाशी आहे, गरीब आहे. मग देशाच्या लोकसंख्येच्या 80 करोड जर जनता भुकेलेली आहे म्हणजे गरिबी किती आहे. आणि देशामध्ये 27% तर दारिद्र्य रेषेखाली जनता जगते. मग अशा भारताची अवस्था ही तर अगदी विदारक आहे. आणि इकडे घोषणाबाजी, फलकबाजी आणि सगळ्या घोषणांवरती, जाहिरातीवरती गरिबांचेच फोटो असतात. परंतु त्याचा कधी उद्धार झालेला नाही, होणारही नाही आहे. हे स्वतःच कबूल करतात सगळे. आणि अशा परिस्थितीमध्ये जनआंदोलनाची भाषा करणारी EVM जी सत्ता पालट होते ते आज माध्यम नको आहे. बॅलेट पेपरवरती येण्यासाठी जी आंदोलनं चाललेली आहेत ते दिल्लीपासून दक्षिणेमध्ये, उत्तरेपासून दक्षिणेमध्ये, पूर्वेपासून पश्चिमेकडे आंदोलनं होत आहेत. आणि याचा परिणाम आज आपल्या माध्यमातून मी तर जनतेला असं सांगेन की या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभाग व्हायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जी काही घटनात्मक लोकशाही आहे, संसदीय लोकशाही आहे, जी या घटनेचं, या लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे की विरोधकांना देखील इथे बोलण्याचा अधिकार आहे. या लोकशाहीमध्ये, या संसदेने जे सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेला जे विरोध करत आहेत किंवा ज्यांना वाटतं की संविधान आपलं नाही आहे, आम्हाला आमच्या मनासारखं झालं नाही, त्या सगळ्यांना एक विशेष अधिकार दिलेले आहेत. या सगळ्यांना घेऊन चालण्यासाठी आपल्याला हे संविधान, हा देश, हा समाज एक आत्ता जसा 75 वर्षापूर्वी जसा निर्माण झाला तसाच चालायचा. नाहीतर याच्यातून काही वेगवेगळे अनुभव दृष्टीस पडू लागलेत की त्यांना, काही जणांना थोडक्यात सांगायचं म्हणजे BJPला ही लोकशाहीच नको आहे, त्यांना वेगळ्या पद्धतीची कोणती तरी शाही हवी आहे. आणि म्हणून त्याचे प्रयत्नशील आहेत. ते जर त्यांनी केलं, अट्टाहासाने जर केलं तर त्याचे परिणाम चांगले होतील की नाही हा काळ ठरवेल. काय वाटतं सर तुम्हाला की या 2024च्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या म्हणा किंवा नंतर विधानसभेच्या येतील, एकूणच काय चित्र दिसतंय तुम्हाला? अत्यंत चांगला प्रश्न विचारला की 2024च्या निवडणुकीत काय होईल असा जर प्रश्न आला तर सगळ्या भारतीयांना तो प्रश्न पडलेला आहे. परंतु मला मोठा असा विश्वास आहे की जे BJPने केलं त्याच्यामुळे लोकांमध्ये जी जागृती आलेली आहे. कारण याच्यापूर्वी ज्या माणसांना बोलता येत नव्हतं ते आज संविधानाची भाषा बोलू लागलेत. फुले शाहू आंबेडकर त्यांच्या तोंडी आलेला आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये एक जनसामान्यामध्ये जो उद्रेक आहे तो दिसतोय. याच्यासाठी की त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय झालेला आहे. आणि अन्यायासाठी संविधान हे टिकलं पाहिजे. फुले शाहू आंबेडकर त्यांचे विचार जनमानसामध्ये खतखतले पाहिजेत. आणि म्हणून 2024च्या निवडणुका जे सरकार आहे, BJP सरकार आहे, ते तर म्हणणार अब की बार 400 बार. कारण गैरमार्गाने जर त्यांना यायचं असेल, आज EVMचं जे मॅटर चाललेलं आहे तर गैरमार्गाने येतात काही होऊ शकेल. परंतु खऱ्या अर्थाने ते जर खरोखर जे देशाचे नागरिक असेल, देशाचं प्रेम असेल तर बॅलेट पेपरवरती त्यांनी इलेक्शन घ्यावं, हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, जर ते झालं तर निश्चितच आज 34-36% त्यांना वोटिंग पडते. आणि याच्यामध्ये जर इंडिया अलायन्स जर झालेलं आहे तर लोक निश्चितच बॅलेट पेपरवरती यांना सत्तेवरून खाली उतरल्याशिवाय राहणार नाहीत. मी म्हणतो जनतेमध्ये एवढी जागृती चांगली झालेली आहे की प्रत्येक क्षेत्रावरती त्यांचं लक्ष आहे. म्हणजे ते किसान असो, युवक असो, महिला असो, कोणतंही क्षेत्र नाही, सगळ्यांना जागृत. आत्ताच महिलांवरती जो अन्याय झालेला आहे, पहिलवान होत्या त्यांच्यावरती जो अन्याय झाला आहे, शेतकऱ्यांवरती जो अन्याय झाला, 700 शेतकरी मारले गेले आमच्या देशामध्ये. अहो, हिटलर आला तो त्यांनी जीवला तरी मारलं. परंतु आमच्या इथे आमचेच लोक आम्हाला मारतायत. कशासाठी? तर सत्तेसाठी. एवढं हे विकृत राजकारण आहे. आणि एवढं करून तुम्ही त्यावेळेस सत्ता भोगत होते, आजही सत्ता भोगणार आहे, उद्याही सत्ता तुम्हीच भोगणार आहात. हे एका अर्थाने असं बोलतो की सर्वसामान्य माणसं काय बघतात तर त्यांना रोजीरोटी आणि त्यांना कुठेतरी जगण्यासाठी, सन्मानाने जगण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. म्हणून त्यांनी जर वोटिंग दिली तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने जर जगवणार असाल तर आम्ही या देशातले नागरिक जाणार कुठे? आणि हे दुःख आहे, हा राग आहे की या जनतेला हा पडलेली चिंता आहे की या देशातले लोक आमच्याबरोबर असं का वागतात. म्हणून येणारी निवडणूक 2024ची निवडणूक ही तर मला वाटते की जेवढं BJP म्हणते की आम्ही अब की बार 400 बार, तर ते तर अशक्यच आहे. आणि जर खऱ्या अर्थाने जर बॅलेट जर आला
तर त्यांना जनता जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. बॅलेट पेपरवर जर इलेक्शन झालं ते झालंच पाहिजे. मग तुम्हाला काय वाटतं ईव्हीएमचं इलेक्शन झालं तर मग मोदी येणार, म्हणजे BJP येणार पुन्हा निवडून? नाहीच, कारण त्यांची जी घोषणा आहे अर्थात ईव्हीएमला तर गैरमार्गाने त्याने सांगितलेलं आहे की चंद्रावरती तुम्ही जर गेलेलं यान रिपेअर करू शकता मुंबईत, तर ईव्हीएममध्ये घोटाळे नाही होऊ शकत. आणि ते आता जग जाहीर झालेलं आहे, सगळ्या भारतीयांना माहिती आहे. आणि मग अशा परिस्थितीत तुम्ही जर त्याचाच वापर करून जर येणार असाल तर तो दुर्दैवाचा भाग असेल. परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही जर भारतीय आणि देशाचे खरे पाईक जर असं समजत असाल स्वतःला, तर सगळ्यांसाठी तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणूक द्या असं छातीतूकपणे सांगायला पाहिजे. सर, तुम्ही इंडिया अलायन्सच्या संदर्भात तुम्ही बोललात, तर ते इंडिया अलायन्सच्या संदर्भात तुम्ही बघता आहात की नितीश कुमारने आताच पलटी मारली, ममता दिदी आता स्वतंत्र लढत आहेत, त्या इंडिया अलायन्समधून बाहेर आलेल्या आहेत, किंवा केजरीवालांची पण भाषा तशीच आहे. मग जर का असे मोठे मोठे नेते जर का अशा पद्धतीने भूमिका घेत असतील तर कशी काय टिकेल इंडिया अलायन्स आणि कसं काय होईल? मग तर BJP पुन्हा एकदा सत्तेवर येईल असं चिन्ह दिसतंय. मग नाही, त्याचं ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की इंडिया हे जे अलायन्स झालेलं आहे, ह्या इंडिया अलायन्सनी ठरवलेल्या त्यावेळेपासून आत्तापर्यंत एकत्र आल्याशिवाय मोदींना ते BJPला ते सामोरं जाणं खूप कठीण होऊन बसणार आहे. तेव्हा सगळ्या भारतीयांच्या सगळ्या पक्षांच्या लक्षात हे आलं की एकी होणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आता काही जरी झालं असेल, काहीतरी तुम्हाला दिसलं असेल, तरी काळ पुढे मोठा आहे. मोठा इन द सेन्स इलेक्शनच्या वेळेला 3-4 महिने जे आहेत, तरी पण तो त्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी तिकडे जी न्यायी यात्रा काढतायत त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट होणार आहे. त्याच्यानंतर इकडे सगळे गटतट एकत्र येऊ पाहत आहेत. आणि अशा पद्धतीप्रमाणे या 2024च्या निवडणुकीमध्ये हे सगळे एकत्र येणार आहेत आणि यायला पाहिजे असं त्यांनाही माहिती आहे. परंतु इलेक्शनपर्यंतचा जो काळ आहे त्याच्यामध्ये एक येत आहेत. त्याचं उदाहरण आता वंचित आघाडी पण त्याच्यात सामील झालेली आहे. तेव्हा असे येणारा काळ सगळ्यांना एकत्र घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही आहे हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून याचा चांगला परिणाम होणार आहे. जरी काय झालं तरी देखील त्यावेळेला नेमकंच चित्र वेगळं दिसणार आहे एवढी निश्चितता आहे. आता राहिला प्रश्न महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये आजचे राजकारण जे होतं आहे, गेल्या 5-6 वर्षापासून जे राजकारण आहे त्याचं स्पष्टतेने सांगायचं म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुरुवात केली आणि त्यांना कोरोनाने झाकोळलं. कोरोनाचे 2-2.5 वर्ष गेल्यानंतर त्यांना 2 ऑपरेशन झालं. त्या परिस्थितीमध्ये त्याने देखील बऱ्यापैकी चांगल्यापैकी काही महाराष्ट्राचे प्रश्न हाताळले होते. आणि जसा त्यांचा कार्यकाल जो संपला आणि त्याच्यानंतर जे झालं तेवढं विदारक आहे की त्यांच्या संघटनेची दुफळी झाली. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये ती देखील आज शरद पवार महाराष्ट्राचे उजवे नेते आहेत. आज त्यांचा प्रगल्भ जो विचार आहे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे जे काही स्थित्यंतरे घडवले आहेत, जी काही देशाची सेवा केलेली आहे, जे काही काम केलेलं आहे केंद्रापासून तर ह्या सगळ्या ह्यांच्यामध्ये राजकारणामध्ये एवढी कालवाकालव झालेली आहे ती फक्त सत्तेसाठी आणि कोणाला तरी सत्ता घ्यायची, वारेमाप माया जमवायची आणि त्याच्यातून बेबाव निर्माण करायचं, असं सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण आहे. आणि हे महाराष्ट्राला किंवा देशाला घातक आहे. सर, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात आपण बोलूया की महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर येत्या 2024च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची काय परिस्थिती असेल? महाविकास आघाडी एकीकडे आहे आणि एकीकडे महायुती आहे. तर परिस्थिती काय असेल महाराष्ट्राची 24मध्ये लोकसभेमध्ये म्हणा किंवा त्यानंतर विधानसभेमध्ये म्हणा? महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गोंधळाचं वातावरण निश्चित असणार आहे. आत्ताचे जे राजकारण आहे ते फोडाफोडीच्या राजकारणामुळे पक्ष बरेच दुभंगलेले आहेत. निवडणुकांच्या संदर्भात बोललं तर या महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर लोकसभा निवडणुका येणार आहेत. आणि लोकसभा हा विषय, लोकसभेच्या निवडणुकीचा विषय हा संपूर्ण भारतीयांच्या सामाजिक आणि देशाच्या राजकारणातला विषय म्हणून तिकडे लोक पाहणार आहेत. अर्थात त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. परंतु महाराष्ट्राचा जर विचार आपण केला, त्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा जर विचार आपण केला आणि तसा जर करणं गरजेचं आहे, तर इथल्या निवडणुकामध्ये जे पक्ष होते ते पक्ष दुभंगलेले आहेत. शिवसेनेमध्ये स्प्लिट झालेलं आहे, राष्ट्रवादीमध्ये स्प्लिट झालेलं आहे. आणि हे सगळे स्प्लिट करणारे कोण आहेत?
हे सगळ्यांना जगजाहीर. BJPने आत्तापर्यंतचे जे राजकारण केलेलं आहे, ज्या निवडणुका लढवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, निवडणुकीमधून सत्ता मिळवण्यासाठी जे काही प्रकार केलेत ते फोडाफोडीचं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विचारात घेतला जाणार आहे आणि महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाच्या राजकारणाप्रमाणे जे सगळं चालणार आहे त्याचा पण परिणाम होणार आहे. म्हणजे एकंदरीत BJPला ह्या लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोक त्यांना मतदान करणार नाहीत. मला असं वाटतं की लोकसभेच्या, महाराष्ट्राच्या लोकसभेच्या पण निवडणुका आणि विधानसभेच्या पण निवडणुकामध्ये BJPला यावेळेस थोडंसं खूपच गंभीरतेने घ्यावं लागणार आहे आणि लोक त्यांच्यावरती नाराज आहेत असं स्पष्ट. कारण आत्तापर्यंत त्यांनी जे राजकारण, जे निवडणुकांसाठी जे राजकारण केलं, केंद्राचं लोकसभेचं वेगळं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी जो काय प्रकार केलेला आहे तो विचारात घेता फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे आणि BJPने हे फोडलेलं याच्यासाठी की विधानसभेमधली सत्ता मिळण्यासाठी, विधानसभेच्या निवडणुका येण्यासाठी सत्ता मिळण्यासाठी. परंतु सत्ता मिळवताना यांना या सगळ्या गोष्टींना तोंड कशी पडावं लागणार आहे. कारण जनतेला हे स्पष्ट झालेलं आहे की याने हे सत्तेसाठी जे काय राजकारणात ते राजकारण करत आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने जो विकास व्हायला पाहिजे तो खऱ्या अर्थाने विकास होत नाही. म्हणजे इतर जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत किंवा इतर जे काही प्रश्न आहेत, जे मूलभूत प्रश्न आहेत ते त्याने हात घातलेले नाहीत आणि त्याने ते काही केलेलं नाहीत. त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये पण ह्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जे 48 जागा आहेत त्याच्यामध्येही पण BJPला आणि तत्सम राजकारणाला लोक थारा देणार नाही आहेत आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार तिथेही लोक तशाच पद्धतीने यांच्याकडे बघतील, हा मोठा विश्वास आहे. सर, गेली 25-30 वर्ष आपण पत्रकारिता करत आहात आणि तुम्हाला सामाजिक आणि राजकीय या दोन्ही क्षेत्रामध्ये जे ज्ञान आहे त्यावरून मला एक सरळ आणि साधा प्रश्न विचारावासा वाटतो तुम्हाला की हल्ली जे पत्रकार आहेत आणि हल्लीची जी पत्रकारिता आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? या भूमिकेमध्ये, या वातावरणात पत्रकारांनी काय केलं पाहिजे, काय सांगाल शेवटी? पत्रकार हा देखील माणूस असतो, हे मागे आपण बोललो. त्यालाही सगळ्या भावना, इच्छा, आकांक्षा सगळ्या असतात, असायला पण पाहिजेत आणि त्या असतात. म्हणून त्याने कशा पद्धतीने जगावं हा पत्रकारिता पेशा हाती घेतल्यानंतर, स्वीकारल्यानंतर त्याने स्वाभिमानी ही पत्रकारिता जागृत ठेवली पाहिजे, सतत ठेवली पाहिजे. मग कितीही प्रसंग आले तरी तो स्वाभिमान ढळता कामा नये ह्याची त्याने जाणीवपूर्वक आपले लक्ष घातलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ही पत्रकारिता निव्वळ तुमचा पेशा किंवा तुमचं लिखाण किंवा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करता एवढंच नसून ह्या देशाच्या या समाजाला तुम्ही एक दिशा दाखवणारी पत्रकारिता म्हटली जाते. आणि मग समाजाला अशा परिस्थितीमध्ये जे काही सत्य परिस्थिती आज चाललेली आहे ती एवढी विदारक आहे, तर या समाजाला एक योग्य दिशा देण्यासाठी तुम्ही काय जपणार आहात? सामाजिक स्तरावरचं भान असल्यानंतर तुम्ही या समाजाला, या देशाला एक चांगल्या सुस्थितीत जगण्यासाठी काय देणार आहात? तर हे देण्यासाठी जे संविधान आज संपवण्याची जी भाषा करतात, तर तुम्ही संविधानाचा लढा हा जागृत ठेवला पाहिजे. त्याच्या तिथे जास्त विचार करून तो अग्रक्रम देऊन संविधानासाठी लढण्यासाठी, समाजाचं भलं होण्यासाठी लढण्यासाठी तुमच्याकडून समाज प्रबोधन व्हावं. तुमची सामाजिक जो काही विचार आहे तो सामाजिक बांधिलकी म्हणून आपला स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे आणि पत्रकारितेचा जो आदर्श आहे तो तसाच पुढे नेला पाहिजे. शेवटी मला एवढं सांगावंशी वाटते की पत्रकारांना की त्यांचा जो पेशा जो आहे, त्यांनी जे व्रत हातात घेतलेलं आहे ते सामाजिक भान आणि आपण कुठेतरी सामाजिक प्रबोधन करतोय, सत्य सांगतोय. आणि या देशामध्ये सत्य म्हणजे काय, तर समाजाला, देशाला चांगल्या सुस्थितीत आणण्यासाठी ज्या काय प्रक्रिया घडतात त्या आल्या पाहिजेत. मग तिथे असा कोणताही अवगुण जर किंवा अन्य कोणता जर मार्ग होत असेल तर तिथे आपण आगीत रॉकेल टाकण्यापेक्षा स्वाभिमानाने आपण त्याच्यामध्ये ते संपवण्यासाठी, जो वाईट जे काही घडत असेल ते संपवण्यासाठी आपली लेखणी झिजली पाहिजे. आणि म्हणून कोणी काय करो तिकडे दुर्लक्ष करून जे काही वाईट पत्रकार असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपला स्वाभिमान जागृत ठेवून आपल्याला समाजाप्रती आपलं काय देणं आहे आणि या देशाला सुस्थिती येण्यासाठी संविधानाने जे सांगितलेलं आहे किंवा संविधान जे म्हटलं आहे त्याची आपण पूर्तता करायला पाहिजे, त्याच्या मागं जायला पाहिजे. त्यासाठी जनतेला पेटून उठवणारी तुमची लेखणी असली पाहिजे. आणि म्हणून जाता माझी सगळ्यांना विनंती राहील की
येणाऱ्या काळामध्ये जर आपण काय केलं नाही, हे जर काय आत्ताचे चाललेलं आहे, संविधान संपवण्याची भाषा चाललेली आहे, या देशामध्ये वेगळी एक प्रक्रिया निर्माण करण्याची भाषा चाललेली आहे, तर ते जर झालं तर समाज आपल्याला कधीही माफ करणार नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काही नाही केलं याचं दुःख घेऊन हा समाज आपल्याला दोष न देईल असं होता कामा नाही आहे. आणि म्हणून तुमच्या हातून जास्तीत जास्त एक निर्भीड पत्रकारिता, एक सच्ची पत्रकारिता, एक स्वाभिमानी पत्रकारिता जागली पाहिजे, हा एक संदेश आहे. तर हे होते आपल्याकडे आलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर जाधव सर. सर, आपण वेळेत वेळ काढून आलात. खूप खूप धन्यवाद सर.